बॉलिवूड अभिनेता आणि शिंदे गटाचे नेते गोविंदांकडून मिसफायर झाल्यामुळे त्यांच्या पायाला गोळी लागली। मात्र ही घटना नेमकी कशी घडली, गोविंदांची प्रकृती सध्या कशी आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून मिसफायर, चुकून दाबलं ट्रिगर, गोळी घुसली पायात। गोविंदाला गोळी लागली। बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून मिसफायर झालं आणि गोविंदाच्या पायाला गोळी लागली। त्यामुळे फॅन्समध्ये मोठी खळबळ माजली आहे। मात्र गोविंदाला गोळी कशी लागली त्याविषयीचा घटनाक्रम पाहूया। गोविंदा पहाटे 4:45च्या सुमारास कोलकात्याला जाण्यासाठी निघाला होता। घरातील कपाटात लायसन्स असलेली बंदूक ठेवताना ट्रिगर दाबला गेला। बंदुकीतील 6 पैकी 1 गोळी मिसफायर होऊन गोविंदाच्या पायात शिरली। गोविंदानं गोळी लागल्याची माहिती मॅनेजरला दिली। मॅनेजर आणि पोलीस गोविंदाच्या घरी दाखल झाले। मॅनेजरनं गोविंदाला अंधेरीच्या क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। तब्बल 1.5 तासानंतर गोविंदाच्या पायातून गोळी काढण्यात आली। अंधेरीतील क्रिटिकेअर रुग्णालयात डॉक्टर अग्रवाल यांच्या टीमनं गोविंदाची शस्त्रक्रिया करून पायातील गोळी काढल्याची माहिती क्रिटिकेअर हॉस्पिटलकडून देण्यात आली। मेरे पास वो सुबह 5 बजे आए थे, मुलाकात हुई, उसी इमीडिएटली फिर हम हॉस्पिटल आए। आज सुबह 5 बजे की बात है। 1.5 घंटा चला है। बोन उनके लेफ्ट साइड के बोन के अंदर बुलेट थी जो बाहर के स्किन से पियर्स होकर अंदर अटकी हुई थी, तो हमने बुलेट निकालने में इतना टाइम। अभी अच्छे हैं और कंफर्टेबल हैं, रेस्ट कर रहे हैं। शस्त्रक्रियेनंतर गोविंदानं ऑडिओ नोटच्या माध्यमातून तब्येतीची माहिती दिली। नेमकं काय म्हटलं गोविंदानं, पाहूया। नमस्कार, प्रणाम, मैं हूँ गोविंदा। आप सब लोगों के आशीर्वाद और माँ बाप का आशीर्वाद और गुरु की कृपा की वजह से गोली लगी थी, पर वो निकाल दी गई है। मैं धन्यवाद देता हूँ यहाँ के डॉक्टर का, आदरणीय डॉक्टर अग्रवाल जी का, और आप सब लोगों की प्रार्थनाएं जो है, आप लोग का धन्यवाद। गोविंदाकडून मिसफायर झाल्यानं पायाला गोळी लागल्याचा दावा करण्यात येतोय। मात्र लायसन्स असलेली रिव्हॉल्व्हर वापरताना कोणती काळजी घ्यावी, पाहूया। रिव्हॉल्व्हर लॉक स्वरूपात असावी। रिव्हॉल्व्हर साफ करताना सर्व बुलेट्स काढून ठेवाव्यात। रिव्हॉल्व्हर लोड असताना साफ करू नये। रिव्हॉल्व्हरमध्ये कमीत कमी गोळ्या ठेवाव्यात। गोळी लागल्यानंतर गोविंदाची प्रकृती स्थिर आहे। मात्र या प्रकरणी जुहू पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येतोय। खरंच गोविंदाकडून मिसफायर झालं की स्वतःला इजा करण्याचा काही हेतू होता, हे चौकशीनंतरच समोर येणार आहे। मात्र लायसन्स असलेली रिव्हॉल्व्हर वापरत असाल तरी सुद्धा ती हाताळताना काळजी घेणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।